ओम जय गुरुदेव. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांना मागे एक माहिती दिली होती, ती माहिती पण नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी ती माहिती देते. कुळदेवी, तुमची कुळदेवी ही सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि बरेचसे लोक असे आहेत की त्यांना कुळदेवीच कुठली आहे आपली ती माहिती नसतं. मग त्यावेळेला खूप त्यांच्या जीवनामध्ये सारखे संकट येत असतात, अडचणी येत असतात. मग त्यावेळेला त्यांना मार्ग दिसत नाही. तर ज्या वेळेला आपल्यावर कुळदेवीची कृपा असते, तर हे जे संकट येत असतात त्या संकटातमधनं वाचवणारी म्हटलं तर आपली कुळदेवी आहे. तर ज्यांना आपली कुळदेवी माहिती नाही आहे त्यांनी आपली कुळस्वामिनी, महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजाभवानी माता आईला शरण जायचं आहे, आईची भक्ती करायला चालू करायचं आहे. तर काही दिवसांनी तुमची जी कुठली कुळदेवी आहे ते तर तुम्हाला कळेलच. त्यानंतर आणखीन एक उपाय म्हटलं तर तुम्हाला जर आता घरात पूजा करायची, तुम्हाला कुळदेवी माहिती नाही, तर कुळस्वामी तुळजाभवानीचं तर सांगितलं. पण एक तुमच्या समाधानासाठी आणखीन एक म्हटलं तर एक सोनाराकडं टाक बनवून मिळतात देवतांचे. तर ते टाक असे पत्र्यावर असतात, चपटे असतात आणि त्याच्यावर देवीची प्रतिमा असते. तर मग त्यांच्याकडनं असा टाक बनवून घ्यायचा आहे की त्याच्यामध्ये प्रतिमा नसताना त्यांना फक्त एवढं सांगायचं, या टाकावर फक्त कुळदेवी असं लिहून द्या. आणि ते कुळदेवी लिहिलेलं जे असतं ती समजा तुमची कुळदेवी, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. तर मग दररोज ती आपली कुळदेवी आहे असं समजून दररोज पूजा करायची. काही दिवसांनी तुमची जी कुठली कुळदेवी असेल ती काही दिवसांनी तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला त्या कुळदेवीचं नाव कळेल. आणि खरंच आईची कृपा होईल तुमच्यावर. तर ज्यांना कुणाला कुळदेवी माहिती नाही आहे त्यांनी हा उपाय नक्की करा. आणि ज्या वेळेला सोनाराकडनं तुम्ही ते टाक घेऊन याल त्यावेळेला तर ते देव असे तांदळामध्ये आणायचे आणि घरी आल्यानंतर थोडंसं तरी काहीतरी वाद्य वाजवून त्यांचं स्वागत करायचं. तर हा उपाय सगळ्यांनी नक्की करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची नवीन नवीन माहिती देत जाईल. आणि खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं आपण शोधत असतो. पण असं जर उत्तर मिळालं तर ती आईचीच कृपा झाली असं समजायचं. आणि सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव दे पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कळायचं